लातूर माळकोंडजी जिल्हा परिषद शाळेची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल। औसा तालुक्यातील माळकोंडजी जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा बदलला असून ग्रामपंचायतच्या अथक प्रयत्नातून गाव विकासासोबतच गावाचे भविष्य असलेली अंगणवाडी व गावची जिल्हा परिषद शाळेचाही विकास झाला पाहिजे। यासाठी शाळेतील शैक्षणिक व भौतिक विकासाला चालना देत शाळेचे सुंदर प्रांगण व क्रीडांगण, शाळेतील मनमोहक झाडे, हिरवळीने गजबजलेला सुंदर परिसर, शाळेची भव्य अशी इमारत, बोलक्या भिंतींसह शाळेचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत, सोबतच शाळेच्या विकासच नव्हे तर शाळा गुणवत्ता व विद्यार्थी शैक्षणिक विकास याकडेही ग्रामपंचायतचे विशेष लक्ष असल्याचं सरपंच जयशंकर विभुते यांनी सांगितलं। सरपंचांनी सांगितले की माळकोंडजी गाव व जिल्हा परिषद शाळा यांच्या विकासात्मक कामे औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या निधीतून आम्ही विकास करू शकलो, असंही यावेळी सरपंचांनी सांगितले। नमस्ते, मी माळकोंडजी अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये सेविका लता दगडू भालेकर। मी या गावामध्ये 15 वर्ष झालं अंगणवाडीमध्ये काम करते, सेविका आहे। आणि पहिल्या शिक्षणाबद्दल म्हणजे पहिलं जे आम्हाला ग्रामपंचायतने आणि आमच्या ग्रामपंचायत कार्यालय व औसा तालुक्याचे अभिमन्यू पवार यांच्याकडून आम्हाला चांगले शैक्षणिक लेकरांना पाणी प्युरेट म्हणजे पाणी प्युरेट जे आहे हे लेकरांसाठी आरोग्यासाठी चांगले आहे। त्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि आमदार साहेबांच्या ह्याच्यामधून आम्हाला मुलांना शैक्षणिक सुविधा भरपूर आहेत आणि ग्रामपंचायत आणि आमदार साहेबांचे खूप खूप आभार। नमस्कार, मी जयशंकर चंद्रकांत विभुते, ग्रामपंचायत माळकोंडजी या ठिकाणी सध्या सरपंच म्हणून कार्यरत आहे। आमच्या गावामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद माळकोंडजी शाळा 1993 मध्ये जो विनाशकारी भूकंप झाला त्यामध्ये आमचं गावचं पूर्णपणे पुनर्वसन झालेलं आहे। त्यामध्ये संस्था आणि शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा 1 ते 7 या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे। त्यावेळेस पासून आतापर्यंत आमच्या गावातील सर्वांच्याच वतीने या ठिकाणी गावामध्ये जिल्हा परिषदेतून जे विद्यार्थी तयार झालेले आहेत, आज औसा तालुक्यामध्ये आमच्या गावातील सर्वात जास्त त्या 30 वर्षामध्ये डेव्हलप होणार किंवा शासकीय नोकरदार पुरवणारं गाव म्हणून आमच्या गावाकडे पाहिलं जातं। भूकंपग्रस्ताचा सर्वात लाभ घेतलेलं हे आमचं गाव आहे। त्याचे साक्षीदार म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा आहे। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे विद्यार्थी गेलेले ते संपूर्णपणे या शाळेतून घडलेले आहेत। म्हणून या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जे आमच्या शाळेचं रूप पाहता, गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याच्या अगोदरही आणि ह्या 2-3 वर्षामध्ये खूप असं डेव्हलप या ठिकाणी झालेला आहे। शाळा ही 200 बाय 55 ची शाळा या ठिकाणी असताना त्या ठिकाणी छतगळती होती। 110 बाय 55 ची शाळेचं बांधकाम आहे। ते छतगळती गेल्या वर्षी आपल्या तालुक्याचे विकासरत्न लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून शाळेला छत दुरुस्ती आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आणि शाळेला एक शौचालय बांधकामासाठी 26 लाखाचा निधी आला। त्यानंतर शाळेला कंपाऊंड नव्हतं, पहिलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून बंदिस्त जाळी कंपाऊंड करण्यात आलं। नंतर शासनाला मागणी केल्यानंतर या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं कंपाऊंड झालं, डबल कंपाऊंड आहे शाळेला। त्यानंतर नरेगा अंतर्गत क्रीडांगण आदरणीय तालुक्याचे BDO साहेब असतील, आमदार साहेबांच्या माध्यमातून हे आपल्याला जे समोर दिसते हे क्रीडांगण मंजूर करून तयार करण्यात आलं। तसेच नवीन शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं। ICIC फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेवरती सौर ऊर्जा पॅनल या ठिकाणी बसवण्यात आला आणि 24 घंटे शाळा ही सौर ऊर्जेच्या अंतर्गत करण्यात आली। त्या ठिकाणी ICIC बँकेच्या मार्फतच फाउंडेशनच्या पाणी फिल्टरची सुविधा असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून CCTV असेल, तसेच शाळेच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड असेल, परसबाग असेल, या सर्व सुविधायुक्त अशी शाळा जिल्हा परिषद माळकोंडजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि याचंच आमचं बक्षीस किंवा म्हणजे गेल्या वर्षीच्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये माझी न्यारी शाळा या मोहिमेअंतर्गत तसेच या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब हे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। आणि
त्या माध्यमातून या ठिकाणी जे बाकीच्या राहिलेल्या बहुतेक सुविधा आहेत परिपूर्ण करण्याकडे आमचा कल आहे आणि आमच्या गावचं शाश्वत विकासाचं जे माध्यम आहे ते जिल्हा परिषद शाळा आहे. या माध्यमातूनच हा विकास येणाऱ्या काळामध्ये साधला जाईल. आणि तसेच या ठिकाणी शाळेचे जे उर्वरित बोलकी शाळा गेल्या वर्षी कलर काम झाल्यामुळे त्या ठिकाणी बाकीचे जे उर्वरित राहिलेलं काम आहे डिजिटल शाळा ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आणि या माध्यमातूनच गेल्या वर्षी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा तालुकास्तरीय 2 नंबर आलेला आहे. 2 लाखाचं बक्षीस सुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. आता त्याच्या माध्यमातून आपण लेकरांसाठी एक जेवणासाठी शेड बनवत आहोत आणि राहिलेल्या उर्वरित सुविधा ह्या शाळेसाठी आम्ही पूर्णपणे करून देण्याचा मानस आहे. आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचं नाव यावं, गावचं नाव उज्ज्वल व्हावं, चांगले विद्यार्थी घडावं. या ठिकाणी सर्वांनाच मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गावचं उदाहरण घ्यायचं झालं तर सर्व नोकरदार वर्ग हा क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंत, क्लास 4 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी तयार झाले. सर्वांनीच जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घालावं, कारण या ठिकाणी CBSE पॅटर्न पहिलीपासून सुरुवात झालेला आहे. आणि विशेष शासनाचं लक्ष जिल्हा परिषद शाळेवर आहे. सर्व सुयुक्त आणि एक परिपूर्ण नागरिक या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्येच घडला जाऊ शकतो. ते यामुळं आपल्याला येणाऱ्या आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर जिल्हा परिषद शाळाचे माध्यम आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर. लोकनायक न्यूज